नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपले स्वागत करते आणि आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त। देशात यावर्षी तुरीचं उत्पादन दुप्पट होईल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे। चांगला पाऊस त्यामुळे पिकाची स्थिती पाहता देशात हे उत्पादन 39.65 लाख टन पर्यंत होण्याची शक्यता आहे। तूर उत्पादनात महाराष्ट्र याही हंगामात प्रथम स्थानावर आहे। पुणे शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे भाजीपाल्याला चांगली मागणी आहे। यामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळू लागले आहेत। पुणे जिल्ह्यात एकूण 29,390 हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड झाली आहे। जिल्ह्यातले जुन्नर, आंबेगाव, खेड हे तालुके सर्वाधिक टोमॅटोचं उत्पादन घेतात। टोमॅटो पाठोपाठ बटाट्याची लागवडही मोठ्या प्रमाणात होते। शेतकरी या भाजीपाल्याची थेट विक्री करतात, तर काही शेतकरी मुंबईतल्या बाजार समितीतही त्यांच्या भाजीपाल्याची विक्री करतात। यंदाच्या रब्बी हंगामात सर्वाधिक भाजीपाल्याची लागवड आंबेगाव तालुक्यात झाली आहे। कृषी पदवीधरांनी कष्ट, शिस्त आणि जिद्दीने शाश्वत शेतीला योगदान देण्याकरता संशोधन कार्य करावं असं आवाहन राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के.पी. विश्वनाथा यांनी नुकतंच केलं। कराडच्या कृषी विद्यापीठाला भेट देऊन कुलगुरूंनी विद्यार्थ्यांशी यावेळी संवाद साधला। विद्यार्थ्यांनी कृषीपूरक व्यवसाय आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करून अधिकारी झाल्यावर शेतकऱ्यांना मदत करावी, तसंच संशोधन आणि विस्तार कार्य करावं असेही ते पुढे म्हणाले। विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि शिक्षण संचालक डॉक्टर भीमराव उल्मेक, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके यांच्यासह अनेक अधिकारी तसंच विद्यार्थी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। महिला शेतकऱ्यांच्या पुढाकारातून यंदा प्रथमच विदर्भात अमरावती इथं तांदूळ महोत्सव भरत आहे। आजपासून सुरू होणारा हा तांदूळ महोत्सव येत्या 5 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। नागपूर जिल्ह्यातले काही तसंच भंडारा जिल्ह्यातले 17 तांदूळ उत्पादक शेतकरी यात आपला तांदूळ विक्रीला ठेवणार आहेत। भात संशोधक कृषीरत्न दादाजी खोब्रागडे, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायाधीश आनंद जोशी यांच्यासह अनेक मान्यवर या प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत। फ्रेंड्स फॉर फार्मर तसंच काही खासगी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने भरणाऱ्या या महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी प्रथमच महिला शेतकऱ्यांनी घेतली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला भेट द्यावी असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। आणि आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। तुरडाळ कमाल 3,951 रुपये प्रति क्विंटल, किमान 3,700 रुपये प्रति क्विंटल। उडीद डाळ 6,000, 4,000। बाजरी 1,275, 1,150। भेंडी 2,000, 1,500। दुधी 700, 500। कोबी 400, 200। गाजर 1,800, टोमॅटो 800, 600 आणि बटाटा 1,000 रुपये प्रति क्विंटल, किमान 800 रुपये प्रति क्विंटल। बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आणि आता जाणून घेऊयात हवामानाचा अंदाज। प्रथम हवामानाचा आढावा घेऊयात। राज्यात गेल्या 24 तासात हवामान कोरडे होते। सर्वात कमी किमान तापमानाची नोंद गोंदिया येथे 10 अंश सेल्सिअस एवढी झाली। यानंतर राज्याचा हवामान अंदाज पाहूयात। राज्यात पुढील 5 दिवसात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। विदर्भात किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी कृषी सल्ला। शेतकरी बंधूंनो, वांगी व मिरची रोपे 5 ते 6 आठवड्यांची झाली असल्यास सरीवरंबा पद्धतीने पुनर्लागवड करावी। पुनर्लागवड करतेवेळी रोपे डायमेथोएट 1 मिलीलीटर प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात 5 मिनिटे बुडवावीत व त्यानंतर प्रत्येक ठिकाणी एकच रोप याप्रमाणे लागवड करावी। उन्हाळी भुईमुग पेरणीची तयारी करावी। पेरणीसाठी SB 11, TAJ 24,
JL 286 फुले उनप इत्यादी वाहनांची निवड करावी. आता विभागवार कृषी सल्ला पाहूयात. प्रथम कोकण विभाग. शेतकरी बंधूंनो, नारळावर जर गेंडा भुंगा या किडीचा कार्बारिल पावडर 10 लिटर पाण्यात मिसळून मिश्रण तयार करून फवारावे. मध्य महाराष्ट्र विभाग. मध्य महाराष्ट्र विभागातील शेतकरी बंधूंनो, सध्याचे कोरडे हवामान लक्षात घेऊन गहू, हरभरा, फळबागा व भाजीपाला पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे. नवीन लागवड केलेल्या कांदा पिकावर व कांदा बियाण्यांवर फुलकिडे या किडीचे प्रमाण वाढू लागले असून ते फेब्रुवारी ते मार्च महिन्यांपर्यंत वाढत राहते. नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 25% प्रवाही 5 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून 10 ते 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. मराठवाडा विभाग. मराठवाडा विभागातील शेतकरी बंधूंनो, हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळू लागतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावीत. गहू पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास जैविक पद्धतीने किडींच्या नियंत्रणासाठी फुलेमेटारायझिम 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात. विदर्भ विभाग. विदर्भ विभागातील शेतकरी बंधूंनो, हरभरा पिकातील घाट्या अळीच्या नियंत्रणासाठी HANPV 500 मिलीलिटर 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. तसेच एका हेक्टरसाठी 50 पक्षी थांबे उभारावे. धन्यवाद. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं स्वागत. भारत हा शेतीप्रधान देश आहे, परंतु शेतीला खऱ्या अर्थाने साथ मिळते ती पूरक उद्योगाची, आणि पशुपालन व्यवसाय त्याच्यामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. पशुपालन व्यवसाय हा जरी पूरक व्यवसाय आपण समजत असतो तरी पण पशुपालन व्यवसाय हा काही ठिकाणी मुख्य व्यवसाय झालेला आहे. म्हणजे दुष्काळ असो किंवा आता अलीकडच्या काळात वातावरणातील बदल असो, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम पशुपालन व्यवसायातून झालंय. या पशुपालन व्यवसाय अडचणी आणि व्यवसायामध्ये नोंद महत्त्वाचा घटक आहे, त्याचं सर्व शेतकरी बांधवांकडे दुर्लक्ष होतं. या नोंदीचं महत्त्व आणि त्या व्यवस्थापनामध्ये कशा सुधारणा करता येतील याविषयी माहिती देण्यासाठी आज क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर तेज शेंडे आपल्यासोबत आहेत. शेंडे साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं कृषी दर्शन कार्यक्रमात स्वागत असो. धन्यवाद. सर, पशुपालन व्यवसाय आपण पाहतो त्याच्यामध्ये अनेक अडचणी, नेमकं काय महत्त्व आहे आणि याच्यामध्ये कुठल्या संधी आहेत? पशुपालन व्यवसाय सध्या जसं तुम्ही आता बोललात की शेतीबरोबरच एक पूरक व्यवसाय म्हणून आतापर्यंत केला जायचा, त्याला आतापर्यंत तसं महत्त्व होतं. पण सध्याच्या वातावरण बदल आहे, दुष्काळी परिस्थिती आहे, ती पाऊस आहे किंवा कमी पाऊस आहे, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना काहीतरी उत्पन्नाचं एक वेगळं साधन हवं आहे, आणि ते साधन पशुपालन हा अतिशय मोलाची कामगिरी बजावू शकतो. हा पशुपालन व्यवसाय आहे. याच्यामध्ये सध्या तुम्ही जर पाहिलं तर दुग्ध व्यवसाय अतिशय चांगल्या प्रमाणात लोकांनी केला आणि त्याच्यामध्ये लोकांना भरपूर उत्पन्न मिळत आलं. दुग्ध व्यवसायाबरोबरच आणखी काही व्यवसाय आहेत जे अतिशय चांगले आहेत आणि शेतकऱ्यांनी त्यांची ते जर व्यवसाय जर केले तर शेतकऱ्यांना आणखी चांगलं उत्पन्न मिळू शकतं. जसं की दूध आणि दूध किंवा वराह पालन नावाचा एक व्यवसाय आहे, किंवा शेळी पालन हा एक आता अतिशय चांगला व्यवसाय लोक करतायत, त्यामध्ये लोक बरोबर. प्लस कुक्कुटपालन हा व्यवसाय आहे जो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट इंडस्ट्री करते आहे, ज्याच्यामध्ये मांसल कोंबडी पालन आहे किंवा अंडी देणाऱ्या कोंबडी पालन आहे, किंवा परस बागेमध्ये जे आपण घराच्या अवतीभोवती ज्या देशी कोंबड्या पाळतो, या व्यवसायांमधून शेतकऱ्यांना अतिशय चांगला उत्पन्न मिळू शकतं. आणि हे उत्पन्न जर चांगलं मिळवायचं असेल तर शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून बघणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. आणि शेतकऱ्यांनी काही शास्त्रीय बाबींचा याच्यामध्ये अवलंब केला तर त्यांना आता जे पशुपालन व्यवसायामधून उत्पन्न मिळतंय त्याच्यापेक्षा काही पटीनं जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना तेवढ्याच जनावरांच्या संख्येमध्ये मिळण्याला आपल्याला याच्यामध्ये त्यांना मिळू शकतं. सर, शास्त्रीय दृष्टिकोन हा महत्त्वाचाच आहे. त्याच्याबरोबर अनेक व्यवसायामध्ये अडचणी असतात, अनेक आव्हानंही असतात. तसं पशुपालन व्यवसाय त्याला अपवाद नाही आहे, त्याच्यामध्ये मोठे आव्हानं आहेत. तर काय नेमक्या अडचणी आहेत आणि त्या कशा दूर केल्या पाहिजे शेतकऱ्यांनी?
पशुपालन व्यवसायामध्ये जर तुम्ही आता काही आकडेवारी रिसेंट बघितली तर भारत देश हा जगामध्ये सगळ्यात जास्त दूध उत्पादन करणारा देश आहे आणि भारताचं काही रिसेंट आकडेवारीनुसार दूध उत्पादन हे जवळपास 132 दशलक्ष टन एवढं आहे. जनावरांची संख्या ही सर्वाधिक आहे. जनावरांची संख्या ही भारतामध्ये सर्वाधिक आहे. भारतामध्ये जनावरांची संख्या जवळपास 512 दशलक्ष एवढी जनावरं आहेत. पण आपल्याकडे जो महत्वाची समस्या जी आहे ती प्रति जनावर उत्पादन हे खूप कमी आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर संकरित ज्या गायी आपल्याकडे पाळल्या जातात त्यांच्यापासून साधारणतः 7 लिटर किंवा 7 किलो पर्यंत प्रति दिवस तुम्हाला दूध मिळतं. तुम्ही मशीनचा जर विचार केला दूध उत्पादनामध्ये तर मशीन पासून तुम्हाला साधारणतः 4.80 किलो प्रति दिवस एवढं दूध मिळतं. तुम्ही ज्या देशी गायी आहेत किंवा ज्या गायी आपल्याकडं लोकल लोक पाळतात किंवा त्यांना आपण लोकल गायी म्हणतो, देशी गायी म्हणतो, त्या देशी गायींचं उत्पादन साधारणतः 2.36 किलो प्रति दिवस एवढं आहे. फारच कमी आहे, फारच कमी आहे संकरित जनावरांच्या प्रमाणामध्ये. आणि जर तुम्ही शेळीपासूनचा जर दुधाचा विचार केला तर शेळीपासून साधारणतः तुम्हाला अर्धा किलो दूध रोज एवढं दूध उत्पादन मिळतं. पण याच्यामध्ये समस्या एक आहे की आपल्याकडे प्रति जनावर दूध उत्पादन कमी आहे. 2 वेतांमधील शेतकऱ्यांच्या जनावरांच्या अंतर खूप जास्त वाढलेलं आहे. जातीवंत जनावरांची शेतकऱ्यांकडे उपलब्धता खूप कमी झालेली आहे. जर्सी आणि होस्टेन जाती आहे किंवा जर्सी जात आहे, ह्या 2 संकरित जाती आपण मानतो. आणि जर आपल्याकडे देशी गायी आहे तर त्याच्यामध्ये साहिवाल, गीर या जाती आहेत ज्या आपल्या देशी मानल्या जातात. त्याच्यापासून आपण त्यांचा वापर आपण दूध उत्पादनासाठी करतो. त्याच्यामध्ये आणखी शेतकऱ्यांच्या मध्ये शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव असा की शेतकरी लसीकरण आणि जंत निर्मूलन जे खूप महत्वाची गोष्ट आहे ज्याच्यामध्ये जनावरांमध्ये उत्पादकता कमी होते किंवा जनावरांमध्ये मरतूक वाढू शकते, तर त्या लसी आणि जंत निर्मूलन हे शेतकऱ्यांनी वेळेवर करून घेणं गरजेचं आहे. आणि प्रतिदिवस शेतकऱ्याला किती चारा त्या जनावरांना द्यावा लागेल, त्याच्यामध्ये ओला चारा आहे, वाळला चारा आहे किंवा आपण खुराक म्हणतो, तर तो खुराक त्या प्रमाणात देणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्या जनावरांपासून जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळू शकतं. पण या सगळ्या गोष्टी आपल्याकडे ज्या अभावामध्ये आपल्याला दिसतात त्या सगळ्या नोंदी ठेवून शेतकरी पूर्ण करू शकतो. आणि या नोंदींचा अभाव शेतकऱ्यांकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. जसं मी आतापर्यंत शेतकऱ्यांकडे पाहिलं तर जवळपास 100 शेतकऱ्यांना मी भेटलो असेल तर 90 शेतकऱ्यांकडे त्यांच्या जनावरांच्या कुठल्याही नोंदी नाही आहेत. आणि जर आपल्याकडे या नोंदी जर ठेवल्या नाहीत तर आपण आपल्या व्यवसायात कसा बदल करू शकतो, आपल्या व्यवसायाची चांगली जडणघडण आपल्याला कशी करता येऊ शकते, याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठलीही निर्णय घेता येत नाहीत. आणि निर्णय न घेता आल्यामुळं शेतकरी त्या जनावरांच्या उद्योगाला नावं ठेवतो आणि तो व्यवसाय आपल्याला चांगला नाही, फायद्याचा नाही म्हणून तो व्यवसाय आपण बंद करण्याच्या मागे लागतो. निश्चितपणे. सर, आपण शास्त्रीय दृष्टिकोनाचा वारंवार उल्लेख केला. शास्त्रीय दृष्टिकोन जेव्हा सफल होईल, जेव्हा आपल्याकडे नोंदी असतील, म्हणजे आम्हाला नाही आठवत की कुठलाही व्यवसाय हा नोंदीशिवाय पुढे येऊ शकतो. म्हणजे केवळ नोंदच ठेवणं नाही तर त्या नोंदी, त्या रेकॉर्ड्स पृथक्करण करणं असेल, त्या दृष्टीने पुढची स्ट्रॅटेजी ठरवणं असणं. हे नेमक्या नोंदी ठेवण्याच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहे? नोंदी आहेत, या नोंदी जर आपण पाहिल्या, नोंदीला का महत्व आहे असं मी म्हटलो कारण बरेच आपण व्यवसाय पाहतो ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग रिलेटेड व्यवसाय असतील किंवा वैद्यकशास्त्र व्यवसाय असतील किंवा कुठलाही बिझनेस असेल, तर हे सगळे व्यवसाय प्रत्येक स्टेपला आपण नोंदी सहित त्याच्यामध्ये बदल घडवतो किंवा त्याच्यामधला आपल्याला फायदा ठरवतो किंवा तोटा ठरवतो. पण पशुपालन आणि शेती हे 2 एवढे महत्वाचे व्यवसाय ज्याच्यावरती जवळपास 68% भारतातले लोक या 2 व्यवसायावरती अवलंबून आहेत. आणि या व्यवसायामध्ये शेतकऱ्यांकडे काही निवडक नोंदी सोडल्या, जसं की शेतकऱ्यांकडे काही गावाकडे अशी पद्धत आहे की शेतकरी त्यांच्या घराच्या खांडावरती जे आपण घराचं छत असतं त्या छतावरती गाय कधी व्याली किंवा गायला कधी आपण भरवलं, या फक्त नोंदी आपण ठेवतो. आणि त्या नोंदी ठेवल्यावरती शेतकरी या लिमिटेड नोंदी ठेवल्यानंतर शेतकऱ्याला त्याच्या गायींच्या या 2 गोष्टीशिवाय बाकीच्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टींबद्दल कुठलाही अंदाज येत नाही. आणि तो जर अंदाज आपल्याला यायचा असेल तर आपल्याला शेतकऱ्यांना त्यांच्या व्यवसायातल्या बऱ्याच महत्वाच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. आता या नोंदी ठेवण्याच्या पद्धती आहेत की आपण त्या लिहून नोंदी ठेवू शकतो. आतापर्यंत लिहून नोंदी ठेवणं का महत्वाचं आहे, कारण शेतकरी कुठलीच नोंद ठेवत नाही, लिहूनही नाही
आणि सॉफ्टवेअर किंवा आता जे आपल्याकडं संगणकाचं युग आलेलं आहे, मोबाईल ऍप्लिकेशन्स आलेले आहेत, ज्याच्यामध्ये मोबाईलवरती काही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण नोंदी ठेवू शकतो आणि त्या नोंदी ठेवल्यानंतर त्याच्यामधून आपण काही रिपोर्ट जनरेट करू शकतो. जसं की एका गायीचा नंबर टाकला तर तुम्हाला एका गायीच्या आयुष्यभराच्या म्हणजे इथून मागच्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती मिळू शकते. जसं की ती मागच्या वेताला किती दूध उत्पादन दिलं, मागच्या वेतांच्या विल्यानंतर ते परत एकदा गाभण राहीपर्यंत किती गॅप होता, 2 वेतांमधलं अंतर किती होतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या एका क्लिकमध्ये आपल्याला त्या ऍप्लिकेशन्स मधून मिळू शकतात. फक्त शेतकऱ्यांमध्ये त्या गोष्टींचं अवेअरनेस येणं किंवा त्याला माहिती असणं, जागरूकता येणं अतिशय महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. आणि जनावरांची संख्या कमी असेल आणि जनावरांची संख्या कमी असेल तर तुम्ही ती वहीवरती आपण नोंद वही जर ठेवून त्याच्यामध्ये जर आपण त्या नोंदी ठेवल्या आणि त्या नोंदी जर व्यवस्थित आपण रेग्युलर ठेवू शकलो, कारण या नोंदी दिवसभराच्या ठेवायला आपल्याला 15 ते 20 मिनिटापेक्षा दररोज जास्त वेळ जात नाही. पण शेतकरी या गोष्टींचं महत्त्व माहिती नसल्यामुळे त्या नोंदी ठेवण्याकडे त्या शेतकऱ्यांचा कल दिसत नाही. सगळ्याच गोष्टी त्या नोंदीमध्ये असतील, एकदम कामगारांचं रेकॉर्ड असेल, वेताचं अंतर काय असेल किंवा दुधाचं उत्पादन किती असेल, जर व्हॅक्सिनेशन केलं असेल त्या गायीला किंवा त्या जनावराला तर त्याच्या नोंदी असतील, ह्या सगळ्या नोंदी त्याच्यामध्ये असतात. बरोबर. शेतकरी ज्यावेळी नोंदी ठेवतो त्यावेळी प्रत्येक गायीच्या जनरलाइज नोंदी आपल्याला ठेवायला लागतात. जसं की त्या गायीचं नाव काय आहे, त्या गायीचा बिल्ला नंबर काय आहे, त्या गायीची जात कोणती आहे, तिचे वडील कोण आहेत, तिची आई कोण आहे, ती आपण कुठल्या कारणासाठी पाळतोय, ह्या वैयक्तिक नोंदी आपल्याला ठेवता येऊ शकतात. तसंच जर प्रजननाविषयीच्या नोंदी जर तुम्हाला पाहिजे असतील तर शेतकऱ्यांनी प्रजनन करताना शेतकरी कुठल्या वेतासाठी आपण त्या गायीला भरवतोय आणि मागची विण्याची त्या गायीची तारीख किती होती, तिला किती वेळा आपल्याला बैल दाखवावा लागला किंवा कृत्रिम रेतन करावं लागलं, आणि कुठल्या बैलापासून मिळालेली जी प्रसूती आहे किंवा जी पिल्ला आहेत, वासरा आहेत, शेळ्यांच्या बाबतीत करडा आहेत, ती चांगलं उत्पन्न देत आहेत, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला प्रजननाच्या काही रिलेटेड आता मी ज्या सांगितल्याप्रमाणे नोंदी ठेवता येतील. तसंच शेतकऱ्याला पोषणविषयी की बाबा आज आपल्या फार्मवरती किंवा आपल्या गोठ्यावरती किती ओला चारा लागला, किती वाळला चारा लागला, किती खुराक लागला, त्यानुसार आपण खुराकाची उपलब्धता करून देऊ शकतो, वाळल्या चाऱ्याचं नियोजन करू शकतो किंवा ओला चारा आपण शेतामध्ये लावू शकतो. किती क्षेत्र आपल्याला ओल्या चाऱ्याचं लावायला लागेल जेणेकरून आपल्या जनावरांची रोजची चाऱ्याची जी रिक्वायरमेंट आहे, जी गरज आहे ती आपण भागवू शकतो. नंतर कामगारांच्या नोंदीमध्ये कामगारांचं हजेरी पत्रक आहे, कुठले कामगार किती दिवस आले, वर्ष त्यांचा दररोजचा पगार किती आणि त्यांना किती आपल्याला पगार द्यायचा आहे. नंतर तुम्हाला जमा खर्चाच्या शेतकऱ्यांनी नोंदी ठेवणं अतिशय गरजेचं आहे. जमा खर्चामध्ये कुठल्या मिळकतीच्या बाबी आहेत त्या जमेच्या बाजूमध्ये तुम्हाला लिहावे लागतील, ज्याच्यामध्ये ही मिळकतीची बाब आहे, याच्यामध्ये तुम्हाला या माणसाकडून एवढे पैसे मिळाले आणि किती पैसे मिळाले. तसंच तुम्हाला टॅली जे आपल्याकडे सिस्टम असते त्याच्यामध्ये खर्चाच्याही नोंदी आपल्याला ठेवता येतील, ज्याच्यामध्ये कशावरती खर्च झाला, कुणाला खर्चाची रक्कम आपण दिली आणि किती रक्कम आपण दिली. जर वर्षाच्या शेवटी किंवा महिन्याच्या शेवटी जर आपण याचा ताळेबंद केला तर आपण जमामध्ये आपण किती पैसे आपल्याकडे आले आणि खर्चामध्ये आपल्याकडून किती पैसे खर्च झाले, या दोन्हींचा ताळेबंद करून आपण त्या व्यवसायामध्ये किती फायदा आहे, किती तोटा झाला, या गोष्टी आपल्याला ठरवू शकतो. तसंच आपल्याकडे आणखी एक महत्त्वाची गोष्ट नोंदींची जी आपण खूप विसरतो ती म्हणजे आपल्याकडे जे घेतलेलं स्थायी सामान आहे, जसं की फावडी आहेत, कुदळी आहेत, खुरपी आहेत, जे आपल्या दूध व्यवसायासाठी किंवा आपल्या शेडसाठी, जसं कडबा कुट्टी मशीन आहे किंवा जे चारा घालण्याची जी घमेली आहेत किंवा काही दावण आहे, तर ही कधी घेतली, कुणाकडून घेतली, तिची आजची स्थिती काय, जर ती आत्ता जर वापरात नसेल तर ती आपल्याकडे पडून ठेवून उपयोग काय, किंवा मागच्या वर्षी घेतलेल्या गोष्टी आपल्याकडे सध्या कुठं आहेत, या कुठल्याही नोंदी शेतकऱ्याकडे नाहीये. त्याच्यामुळे शेतकऱ्याला दरवर्षी नवीन गोष्टी परत परत त्याच घ्याव्या लागतात. आणि आपण जसं की तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो की बाबा शेतकऱ्यांनी जर एका ठिकाणी पाणी धरलं असेल एखाद्या पिकाला, तर तिथं जे फावडं असतं किंवा तिथं जे खोरं असतं
ते तिथं ठेवलं जातं आणि परत ते शोधायला लागल्यावरती ते फावडं सापडत नाही आणि पुढच्या वर्षी आपल्याला नवीन फावडं घेऊन यावं लागतं. बरोबर. तर या जर गोष्टी आपल्याकडे रेग्युलर अपडेट ठेवल्या, गव्हर्नमेंट सिस्टम मध्ये तुम्हाला माहिती असेल की स्थायी सामानाची अपडेट आपण रेग्युलर घेत असतो आणि ह्या स्थायी सामानाच्या जर आपण अपडेट ठेवल्या तर आपल्याला जो लॉस आहे किंवा ज्या गोष्टी आहेत याच्यावरती, कारण हे आपण एक एक रुपयाचा हिशोब जोडून आपल्याला उत्पन्न वाढवायचं असतं. जर आपण उत्पादन वाढवतो तर फक्त मोठ्या गोष्टींचा ठोकळ विचार केला तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला विसरून जातो आपण आणि त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यक तो फायदा शेतकऱ्यांना मिळणं अवघड होऊन जातं. सर, जनावरांच्या प्रकारानुसार नोंदी घेण्याची पद्धती बदलते का? म्हणजे गायीसाठी ज्या नोंदी ठेवल्यात आपण त्या शेळीसाठीच ठेवू शकतो का? जनावरांच्या जो नोंदी आहेत या ठोकळ प्रमाणात, जसं प्रजननाविषयीच्या नोंदी आहेत, गाभण काळाच्या नोंदी आहेत किंवा वेताच्या नोंदी आहेत किंवा दूध उत्पादनाच्या नोंदी आहेत. जसं आपल्याला गायीचा जर आपण विचार केला तर गायीपासून आपल्याला दुधाचा रेकॉर्ड आपल्याला ठेवणं अतिशय गरजेचं असतं. जर आपण शेळीचा जर विचार केला तर शेळीमध्ये आपल्याला 2 पिल्लं देण्याची क्षमता आहे त्या शेळीची किती, कारण आपण शेळी पालन हे सध्या दुधासाठी जास्त न करता मटणासाठी आपण उद्देश वेगळा असतो. उद्देश वेगळा असतो आणि आपल्या उद्देशानुसार आपण त्या गायीच्या नोंदी ठेवणं महत्वाचं असतं. आणि काही छोट्या छोट्या प्रमाणात या गोष्टी बदलतात, पण जे जनरल गोष्ट आहे जसे कामगाराच्या नोंदी आहेत किंवा तुमच्या जमा खर्चाच्या नोंदी आहेत किंवा दूध उत्पादनाच्या नोंदी आहेत किंवा विण्याच्या नोंदी आहेत, या सगळ्या नोंदी आहेत त्या उद्देशानुसार आपल्याला त्या जनावरांसाठी आपल्याला ठेवल्या तर त्याचा नक्की फायदा होऊ शकतो. सर, नोंदी ठेवल्या म्हणजे फायदा झाला असं आहे का, की नोंदी ठेवून त्याच्यावरती पृथक्करण केलं पाहिजे? त्याचा कशा पद्धतीने, म्हणजे शेतकरी बांधवांना काय तुम्ही सांगाल? बरोबर, शेतकरी काही नोंदी ठेवतात पण फक्त त्या वहीमध्ये नोंदी ठेवल्या तर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा झाला असं अजिबात समजायचं कारण नाही. कारण आपण ज्या नोंदी ठेवतोय त्या नोंदी ठेवल्यानंतर त्याचा अनालिसिस करणं महत्वाचं आहे. कारण मी जर आता 1 नंबरच्या वेतासाठी एवढ्या जर आपण ह्या गोष्टींच्या नोंदी ठेवल्या, पण 2 वेतांमधलं अंतर हे आपण कॅल्क्युलेट करून बघितलं पाहिजे की या गायीचं या 2 वेतांमधलं अंतर एवढं आहे, या गायीचं हे वेत संपल्यानंतर पुढचं जे गाभण राहण्याचा दिवस आहे त्याच्यामधल्या जे दिवस आहेत किंवा त्याच्यामधला जो गॅप आहे तो एवढा आहे. गायी विल्यानंतर एवढ्या दिवसांनी परत तिने माज केला, जो पहिला आपला जो माज असतो तो एवढ्या दिवसांनी केला. लाईट आणि पाणी ज्या गोष्टी आहेत त्या आपण कधीही विचारात घेत नाही, पण त्याच्यावरती काही प्रमाणात खर्च येतो, कारण तुमचा गोठा आहे तर त्या गोठ्यामध्ये आपण त्या गोष्टी करतो. किंवा लसीकरण आहे, ह्या लसीकरणामध्ये अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत की ह्या लसी आहेत ह्या प्रत्येक जनावराच्या त्याच्या संवारकतेप्रमाणे किंवा त्याच्या सिव्हिरिटी प्रमाणे त्या बदलतात आणि त्या जनावरांसाठी लसीकरण करण्यासाठी शेतकरी टाळाटाळ करतात आणि शेतकऱ्यांनी टाळाटाळ केल्यावरती त्या नोंदी ठेवण्याचा प्रश्नच येत नाही, कारण शेतकऱ्यांना ती लस देऊनच घ्यायची नाही असं शेतकऱ्यांच्या काही कारणामुळे, जसं की शेतकऱ्यांना वाटतं की लसीमुळे दूध कमी होतं आणि दूध कमी झाल्यावरती आपल्याला तोटा आहे. कुठल्याही व्यवसायामध्ये व्यवस्थापन हा महत्वाचा घटक असतात आणि व्यवस्थापन हे डेटा किंवा ज्या नोंदीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही सर. तर अनेक शेतकरी जे उत्सुक असतात की स्वतः नव्याने पशुपालन व्यवसायात उतरावं किंवा आता जो व्यवसाय करतात त्याच्यामध्ये वृद्धी करावी, ज्याच्यामध्ये उत्पन्न वाढावं, त्या शेतकऱ्यांसाठी आपण काय संदेश द्याल? पशुपालन हा व्यवसाय अतिशय चांगला व्यवसाय आहे, जो शेतीसाठी पूरक व्यवसाय आहे. शेतीला मुख्य व्यवसाय म्हणून आपण तुम्हाला तो व्यवसाय करता येऊ शकतो. एवढंच महत्त्वाची गोष्ट आहे की पशुपालन व्यवसायामध्ये काही गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. सुरुवात करताना खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही सुरुवात करू नका. एकदा तुम्ही सुरुवात केली की ती तुम्हाला झेपेल एवढीच किंवा तुम्हाला त्याची मॅनेजमेंट जमेल एवढीच संख्या त्या जनावरांची सुरुवात करा. ती संख्या तुम्ही परत तुमच्या कॅपॅसिटीनुसार कितीही वाढवू शकता. प्लस तुम्ही सुरुवात करताना तुमचं उत्पन्नाचा सोर्स काय आहे, जसं शेळीच्या बाबतीत मटण आहे, गायीच्या बाबतीत दूध उत्पादन आहे, उद्देश काय आपला, उद्देश काय आहे, तर त्या उद्देशानुसार तुम्ही त्या व्यवसायाचं तुम्ही त्याच्यामधल्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत. नंतर तुम्ही जो व्यवसाय करताय त्याच्यामध्ये स्वतः लक्ष देणं
हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही कामगारांवरती या व्यवसायांच्या वृद्धीसाठी किंवा या उत्पन्नाच्या वाढीसाठी जर अवलंबून असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये असे बरेच गोठे दिसतील की ज्याच्यामध्ये फक्त कामगारावरती जे गोठे किंवा जे व्यवसाय पशुपालनातले चालू झालेले आहेत त्या व्यवसायांमध्ये म्हणावे अशी प्रगती झालेली नाही. त्याच्यामुळं आपण व्यवसाय सुरू करताना स्वतः लक्ष देणं, आवश्यक असल्यास विमा काढून घेणं जनावरांचा अतिशय गरजेचं आहे. स्वच्छ दूध निर्मिती करणं, दुधांमध्ये भेसळ कमीत कमी करून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न त्याच्यामध्ये मिळवणं, स्वच्छ मटण निर्मिती करणं, चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित करणं, चारा तुमच्याकडे अवेलेबल असल्याशिवाय तुम्ही जनावरांची संख्या न वाढवणं आणि या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाची ज्याच्यावरती मी खूप जास्त प्रेशराईज करतो की नोंदी ठेवणं. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे केल्यात, शास्त्रीय दृष्टिकोनातून केल्यात, तुम्हाला पशुपालन हा व्यवसाय नक्कीच खूप फायद्याचा ठरू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृद्धी करू शकता. निश्चितपणे म्हणजे पशुपालन व्यवसाय हा फायद्याचाच आहे आणि व्यवस्थापन, नोंदी आणि शास्त्रीय दृष्टिकोन जर ठेवला तर निश्चितपणे या व्यवसायामध्ये आपल्याला आर्थिक प्रगती होईल. हेच शेंडे सरांनी आपल्याला सांगितलं. सर, आपण इथे आलात, अत्यंत मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपलं आभार. धन्यवाद. थँक्यू.